तर कालपर्यंत आपण दुःख आणि दुःख समुदय हे दोन आर्य सत्य पाहिलेले आहेत. आणि ते बऱ्यापैकी त्याच्यावर चर्चा झाली असं मी समजतो. अजून बराच अभ्यास करता येण्यासारखा आहे त्याच्यामध्ये. तिसरं आपण पाहूया, थेट विषयाला हात घालू. अ, इदंखोपन भिक्खवे इदंखोपन भिक्खवे दुःख निरोधो आर्य सच्चं यो तस्सा एव तन्नाय अशेष विराग निरोधो चागो पटी निसग्गो मुक्ती अनालयो. तर याचा अर्थ असा आहे, तर भिक्षूंनो, हे दुःख निरोध सत्य आहे. तिसरं जे सत्य आहे त्याला दुःख निरोध सत्य म्हटलेलं आहे. आणि ते बोलताना कसं म्हणतात की हे दुःख निरोध सत्य आहे. म्हणजे हे म्हणजे ते पॉइंट आउट करतात, दुःख निरोध हे सत्य आहे, आर्य सत्य आहे. हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. त्यात त्यात काय आहे, ज्यामध्ये सर्व तऱ्हेने त्या तृष्णेचा विनाश झालेला आहे. जे दुःखाचं कारण आहे म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, या तीन तृष्णांचा पूर्णपणे विराग झालेला आहे, म्हणजे नाश झालेला आहे. तर राग म्हणजे लोभ पण आहे. रागाचा एक अर्थ लोभ असा पण होतो. तर लोभ लोभ संपलेला आहे. त्याचा लोभ म्हणजे पूर्ण विराग. म्हणजे तो राग जो लोभ आहे तो संपलेला आहे त्या तृष्णेतला. म्हणजे आता परत त्याच्या पाठीमागे जाणं नाही. त्याच्यामध्ये त्याचा परिणाम काय होतो, निरोध. निरोध म्हणजे निरुद्धंतीचा, हे त्याची पुनरुत्पत्ती होत नाही. निरोध होत नाही म्हणजे दुःखाची, तृष्णेची परत पुनरुत्पत्ती होत नाही. तो थांबलेला आहे. त्याचा तृष्णेचा निरोध झालेला आहे. त्याची आता परत पुनरुत्पत्ती होत नाही. म्हणजे दुःख परत निर्माण होत नाही. कारण त्याचं मूळ नष्ट झालेलं आहे. ज्याचं मूळ नष्ट होतं ते परत उगवत नाही. नाही का, झाडाचं मूळ गेलं म्हणजे ते झाड संपलं. तसं तृष्णेचं मूळ गेलं की दुःखाचा उदय, समुदय परत होत नाही. असं ते शब्दप्रयोग येतो. इंटरेस्टिंग आहे तो. तर ह्या दुःख निरोधात काय होतं की पुनरुत्पत्ती थांबते. तृष्णेची पुन्हा उत्पत्ती होत नाही. आणि त्याचा त्याचा परित्याग झालेला असतो. म्हणजे ते पूर्णपणे सोडून दिलेलं असतं. त्यातून मुक्ती मिळालेली असते. आणि त्याच्यातच आपण त्याच्यात परत जात नाही, तन्मय होत नाही. ते अनालयो, अनालयो, अनालयो असा शब्द बघ शेवटी. मुक्ती अनालयो. तर अनालय म्हणजे परत घर बनत नाही. परत ती तृष्णा घर बनवत नाही. तिचं ते, जसं ते आहे ना की अनेक जाती संसार संधावी संत गहकारकं गह गवे संत वगैरे. ते जे शब्द प्रयोग आहे की मी हे घर करणाऱ्या तृष्णे तुला मी पाहिलेला आहे, असं जो उल्लेख आलेला आहे आपण पाहिला परवाला. तर ते घर परत अनालयो. आलय म्हणजे घर किंवा संग्रह. हिमालय म्हणतो ना आपण, बर्फाचा संग्रह हिम आलय. तसं तर हा अनालय म्हणजे, अन म्हणजे नाही, आलय म्हणजे त्याचा संग्रह किंवा ते घर. आता ते परत ती तृष्णा ते घर परत बनवू शकत नाही. तर त्याला दुःख निरोध आर्य सत्य म्हणतात. ज्याच्यामध्ये तृष्णेचं समूळ उच्चाटन झालेलं आहे, नाश झालेला आहे, मुळासकट ती गेलेली आहे. आता हा प्रॅक्टिकल भाग आहे. हे परत आता सांगायला नको, पण हा दुःख निरोध कशाचा परिणाम आहे? खरं म्हणजे तो चौथ्या आर्य सत्याचा परिणाम आहे. तर ते चौथं आर्य सत्य आधी पाहिलं पाहिजे. मला वाटतं ते आपण वाचून घेऊ आणि मग दोन्हीचं कंबाईन आपण हे करू शकतो, विचार करू शकतो. पुढचं चौथं आर्य सत्य काय काय आहे? दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सच्चंग. म्हणजे दुःख निरोध गामिनी. गामिनी म्हणजे तिकडे जाणारा, तिकडे नेणारा तो. पटिपदा म्हणजे मार्ग, दुःख निरोधाकडे जाणारा मार्ग.
त्याला दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्संग म्हणजे आर्य सत्य. अर्थ एकदम स्पष्ट आहे. तर हे चौथं आर्य सत्य आहे. त्याच्याविषयी काय म्हणतात ते तथागत इदं खोपन भिक्खवे दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्संग अयमेव अर्यो अठ्ठंगिको मग्गो सेयथिदं असा आहे तो. सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. म्हणजे हे अष्टांग मार्ग आहे असं ते सांग. त्याचा शब्द त्यांनी काय भाषांतर केलंय. भिक्खूंनो, हे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा प्रतिपदा आर्य सत्य आहे. प्रतिपदा म्हणजे प्रतिपद म्हणजे मार्ग, त्याकडे जाणारा ते मार्ग पद. तर हे दुःख निरोधाकडे जाणारा हा मार्ग आहे. हे चौथा आर्य सत्य आहे. हे सत्य आहे. म्हणजे सत्य आहे म्हणजे काय, की तो मार्ग आहे हे तर सत्य आहेच, परंतु तो अनुभवलाय ते पुढे बोलतातच, पुढे सांगतायत ते सांगणारच आहेत की तो अनुभव मी घेतलेला आहे म्हणून ते सत्य आहे. तर हे दुःख निरोधाकडे जाणारा हा मार्ग आहे, हे सत्य आहे. तर तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि तो कोणता, जसा की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न, सम्यक सती म्हणजे सम्यक स्मृती, आणि सम्यक समाधी, यालाच अष्टांग मार्ग म्हणतात. आणि याचा परिणाम दुःख निरोध आहे, म्हणजे तिसरं आर्य सत्य आहे. आपण बऱ्याच वेळा याच्यावर चर्चा पण केलेली आहे की बरेचसे सूत्र जे आहेत ना, किंवा बरेचशा गाथा ज्या आहेत, त्या थेरॉटिकली जशा जातात तशा प्रॅक्टिकली जात नाहीत. प्रॅक्टिकल उलट असतं. प्रॅक्टिकल नेहमी उलट असतं. थेरॉटिकली ते कसं आता तो सार सांगितला जातो किंवा ते सूत्र सांगितलं जातं. जसं आपण प्रयोगशाळेमध्ये सुरुवातीला उद्देश दिला जातो. उद्देश है ना, की काय म्हणतात त्याला, हायपोथिसिस. सुरुवातीला प्रयोगशाळेत पहिला प्रयोगशाळेत एम हा एम 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 दिलं जातं, ध्येय. ते तुम्हाला काय काय सिद्ध करायचे आपल्याला. तर ती सिद्धता आधी ते काय सिद्ध करायचं ते आधी वर दिलं असतं. आणि मग ते कसं सिद्ध करायचं याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. आणि शेवटी कन्क्लुजन दिलेलं असतं. असं आपण प्रयोगशाळेमध्ये करतो ना, शाळेमध्ये. तसं हे आधी तुम्हाला एम एम सांगितलेलं आहे की काय करायचंय आणि कसं करायचं. आता प्रयोगशाळेतला प्रयोग आपण तर डिस्क्रिप्शन मध्ये जे सांगितलेलं आहे अगदी तसंच करतो असं नाही. तसंच तसंच करतो असं नाही. तर सोयीस्कर जे आहे ते केलं जातं. सोयीस्कर सोयीस्कर प्रयोगशाळेतला प्रयोग हा सोयीस्कर म्हणजे काय आधी घेतलं पाहिजे, कोणतं द्रावण आधी घेतलं पाहिजे का, किंवा काय आधी घेतलं पाहिजे, ते त्यानुसार तो प्रयोग चालतो. आणि मग तो त्याच्यात जी काय एम आहे, जी सिद्धता आहे किंवा जे उद्देश आहे, तो साध्य होईपर्यंत तो आपला प्रयोग चालतो की नाही हे पाहिलं जातं. आणि मग तो जर प्रयोग तुम्ही ते सिद्ध केलं तर तो प्रयोग यशस्वी झाला. तसं आता हे दुःखमुक्तीचा हा एक बुद्धांचा शोध आहे आणि एक एक्सपेरिमेंटच आहे तो. हे लक्षात घेऊया आपण. हा आणि हे पहिल्यांदा घडलं जगामध्ये. हे जगात पहिल्यांदा घडलं असं ते पुढे त्याचा उल्लेख येतो. त्याचा पुढे उल्लेख येतो. तर मुख्य बाब अशी आहे आता का याच्यामध्ये आपण अष्टांग मार्ग आधी पाहिला पाहिजे. आणि मग दुःख निरोध कसा होतो हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येऊ शकतं, वाचून नाही, प्रॅक्टिकली.
वाचून काय होईल, आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन मिळेल, माहिती मिळेल की दुःख निरोध म्हणजे दुःख नष्ट होणं, जे आपल्या जीवनाचं ध्येय असतं, उद्देश असतो, की आपल्याला आपल्या जीवनातले त्रास, यातना, एकटेपणा, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, डाऊट्स, भय, जे काही आपल्या यातना असतील, त्या यातनातून बाहेर पडणं हा आपल्या जीवनाचा उद्देश असतो. म्हणजे आपलं जीवन एक शांत झालं पाहिजे, निर्भय झालं पाहिजे, दुःखमुक्त झालं पाहिजे. ही आपली प्रत्येकाची आशा असते, अपेक्षा असते जीवनामध्ये, का संपलं पाहिजे. कारण ते सहन होत नाही. असह्य, जितक्या असह्य यातना असतात तितकं आपल्याला असं वाटतं कधी याच्यातून मी बाहेर पडेल. आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य अ, योग्य साधना, इथेच सगळी गडबड आहे. ते उद्देश बरोबर आहे सगळ्यांचा, एम बरोबर आहे, पण डिस्क्रिप्शन जे येतं ना मध्ये, म्हणजे जे करायला पाहिजे त्याच्यामध्ये बराच फरक असतो. आणि म्हणून काही लोकांना ते मिळतं, काहींना मिळत नाही. बऱ्याच लोकांना मिळतच नाही असंच जास्त दिसतं. अं, काहींना मिळते असेल, पण ते आपल्यापर्यंत असं, असा कोणी एखादा समाजामध्ये अशी काही माणसं दिसत नाहीत का बुवा, ज्या प्राप्ती झालेल्या आहे आणि दुःखमुक्तीविषयी अधिकारवाणी बोलू शकतात. असं कोणी समाजामध्ये दिसत नाही. इन्फॉर्मेशन सांगणारे, माहिती सांगणारे पुष्कळ दिसतात, पण सिद्धता ज्याची झालेली, ज्यांनी ज्यांनी सिद्ध केलेलं आहे का हा मला हे अनुभवातून कळालं आणि हे असं असं करा, असं सांगणारे फार कमी दिसतात. तर हा एक थोडासा विचार करण्यासारखा भाग आहे. पण बुद्धांच्या काळामध्ये मला वाटतं ते कसं एक सरळ सरळ होतं ते. आता बुद्ध आता याच्यात जसं सांगितलं असंच बुद्धांनी सांगितलं असेल असं नाही. एवढं गुंतागुंतीचं सगळ्यांना सांगत नाही बसले, हे फक्त पंचवर्गीय परिव्राजकांना त्यांनी हे सांगितलेलं आहे. पण नंतर आपण पाहतो वेगवेगळी सूत्र वेगवेगळ्या पद्धतीनं हेच सांगतात, दुःखमुक्ती सांगतात. जसं आता आपण ज्याचा फार खोलात अभ्यास करत चाललेलो आहोत, तर आपलं अनापानसती सूत्र जे आहे ते दुःखमुक्तीसाठीच आहे आणि ते प्रॅक्टिकल आहे. आणि ते ह्या याच्यामध्ये 118 नंबरचं सूत्र आहे मध्यम निकायामध्ये. तोही मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यात पण दुःखमुक्ती सांगितलेली आहे आणि प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे कसं करायचं. तर ते त्यावेळेच्या संदर्भाला धरून सांगितलेला आहे. हा याचा संदर्भ जो आहे हा वेगळा दिसतो. आणि हे म्हणतात बुद्धांचं पहिलंच प्रवचन होतं. तर असू शकतं, कारण ते अशा लोकांशी ते बोलतायत जे अनेक वर्ष तपश्चर्या करतायत, साधना करतायत, त्यांच्याशी ते बोलतायत. आणि सिद्धार्थ गौतमांच्या बरोबर पण ते होते. म्हणून त्यांना आधी असं वाटलं की ज्यांना समजू शकतं आणि जे आपल्या परिचित आहेत त्यांना आपण सांगावं. तर व्यावहारिक दृष्ट्या प्रत्येक माणूस असंच करतो. ज्याला काम करायचं असतं तो परिचित लोकांशीच आधी बोलतो, ज्यांच्याशी आपली ओळख आहे किंवा ज्यांच्याशी आपलं लिंक जुळते, नातं जुळतं, अशा माणसाशीच आधी माणूस बोलतो. बाबासाहेबांना जे काम करायचं होतं ते त्यांनी समाजातूनच सुरू केलं, कारण ते ऐकणारे होते. त्यांच्यासारखं दुखणं इतरांचं पण होतं, इतर अस्पृश्यांचं पण होतं, इतर जातींचं पण होतं. पण त्यांच्यात जाऊन ते बोलू शकले नाही सुरुवातीला. त्यांना बोलावं लागलं ते महार समाजाचं, ज्याच्यात त्यांचा जन्म झाला होता. तिथं बोलणं जरा सोपं जातं, कारण हे सजातीय पण असतात आणि समदुःखी पण असतात, आणि यांची भाषा त्यांना कळते. बुद्धांनी पण तेच केलं. पंचवर्गीयांशी का बोलले, तर ते त्यांना माहिती होते आधी. जरी ते विरोधक बनले नंतर, तरी त्यांनाही माहिती होतं काही शोधतात हे. आणि आशा होती ऐकतील ते आपलं.
आणि त्यांनी ते ऐकलं. तर ही त्यांच्याशी बोलली जाणारी जी भाषा आहे ही थोडी अवघडच असणार आहे, हे आपण लक्षात घेऊ. परंतु ही सगळ्यांची भाषा नाही, एवढं मात्र नक्की आहे. सगळ्यांना तुम्ही ह्या पद्धतीने नाही बोलू शकत सगळ्यांना. किंवा आता आनापानसती सुत्ताची भाषा पण सगळ्यांसाठी नाही दिसत. जसं आपण म्हणतो की किसा गौतमीला आनापानसती कसे सांगतील, ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. तिचं एकुलतं एक मूल गेलेलं आहे आणि ती एकदम गलित गात्रावस्था आहे, म्हणजे वेडी झाली अक्षरशः ती. म्हणजे जे कालचं दौर्मनस्य जे आहे ना, उपाया छाती बडवणं आदळ आपट, म्हणजे त्या त्या टोकाला तिचं दुःख आहे ते, एकदम शेवटचं. पूर्ण निराधार झाली ती, तिचे बाकीचे पण नातेवाईक गेले होते. आणि हा एकुलता एक मुलगा होता आणि एकुलता एक आधार होता. आणि तो मुलगा गेल्यानंतर तिचं दुःख जे आहे ते त्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे सगळं आपलं गेलंय आता, सगळं हरवलं, सगळं संपलं आपलं सगळं, अशी अशी मनोवस्था आहे ती. आणि मग ते रडणं गागणं कसं असणार आहे. आणि तिला बुद्ध अं, ह्या मार्गावर आणतात, मुक्तीच्या मार्गावर आणतात, निब्बाणाच्या मार्गावर आणतात. तर ते काय बघ, ते काय अनापानसती थोडं सांगणार आहे ते, किंवा हे थोडं सांगणार आहे अष्टांग मार्ग बघ. नाही, ती भाषा वेगळी असणार आहे. काय असणार आहे आपल्याला नाही माहिती. पटाचारा. पटाचारा, अंगुलीमाल, त्यांच्याशी जे बोलणं असणार आहे बुद्धाचं ते वेगळं असणार आहे. म्हणून एवढी सुत्त का निर्माण झाली, शेकडो हजारो सुत्त निर्माण झाली. त्याचं कारणच ते का त्या 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 वेगवेगळ्या मनोवस्था आहेत, त्या त्या वेगवेगळ्या समस्या आहेत, आणि त्या समस्येमध्ये ते बोललेले आहेत. बाबासाहेबांनी मुक्ती कोण पते हे वेगळ्या मानसिकतेच्या लोकांना सांगितलं. आता मुक्ती त्यांची मुक्तीचाच विषय होता, मुक्ती कोण पथे. त्यांनी ज्या लोकांना मुक्ती सांगितली ते वेगळा प्रश्न होता. बुद्ध समजा अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आले असते, तर त्यांनी कदाचित बाबासाहेबांचीच भाषा वापरली असती, किंवा वेगळी भाषा वापरली असती. परंतु यांना समजेल अशीच वापरली असती. काय वापरली असती याचा आपण अंदाज करू शकत नाही. की आपण अस्पृश्य आहोत आणि असा असा आपल्याला त्रास आहे, मरण यातना आहेत. जसं बाबासाहेबांची जीवनाची राखरांगोळी झाली, म्हणजे उद्ध्वस्त अवस्था आहे ती. उद्ध्वस्त झालो आणि अशा उद्ध्वस्त अवस्थेतून आपल्याला उभं राहायचंय आता. तर बाबासाहेबांची भाषा आणि बुद्धांची भाषा सांगतायत, त्याच्याविषयी आपण अंदाज करू शकत नाही. कारण बाबासाहेबांना बुद्धासारखी अवस्था पुढे प्राप्त झाली नाही झाली हे आपण आत्ता सांगू शकत नाही. बुद्धांना ती प्राप्त झाली होती मुक्तीची अवस्था, त्यांची भाषा वेगळीच होती. बाबासाहेबांची जसं त्यांची उंची होती त्या ज्ञानाची, त्या अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा अभ्यास त्यांनी सर्व अंगाने केलेला आहे. सामाजिक अंगाने केला, राजकीय अंगाने केलाय, आर्थिक अंगाने केलाय, धार्मिक अंगाने केलाय. अनेक अंगांनी त्यांनी त्या अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा अभ्यास केलेला होता, आणि त्यामुळे त्यांची जी भाषा होती त्या पातळीवरची होती. असं म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे की धम्माची भाषा ही अं, शाश्वत भाषा असते. म्हणजे दुःख दुःख ही जो मुद्दा आहे, दुःख अस्पृश्यांचं दुःख असं नाही, त्यावेळेचं दुःख असो, खालच्या समाजाचं दुःख असो, नाही तर वरच्या समाजाचं दुःख असो, प्राचीन दुःख असो नाही तर आजचं दुःख असो, दुःख एकच आहे ना. त्यामुळे त्यातल्या मुक्तीची भाषा ही शाश्वत आहे. दुःख आहे, हे सत्य आहे, आर्य सत्य आहे.
हे तेव्हाही तेव्हाही सत्यच होतं, आजही सत्य आहे. दुःखाचं कारण तृष्णा जे आहे हे तेव्हाही तेच सत्य होतं, आजही तेच सत्य आहे. दुःखातून मुक्ती मिळू शकते हे सत्य आहे, तेव्हाही सत्य आहे, आजही सत्य आहे. मार्ग तेव्हाही तोच होता, आजही तोच आहे. म्हणजे ही शाश्वत भाषा आहे, न बदलणारी भाषा आहे. म्हणून धम्माला अकालिको म्हटलेला आहे. धम्म हा काळाशी बांधलेला नाही, कालबद्ध नाही तो. अकालिको, कालबंधनातून तो मुक्त आहे. त्याला वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही. तर असं याचं स्वरूप आहे. आपण मला वाटतं उद्यापासून आपण एक एक अंग घ्यायला सुरुवात करावी का? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, याचा हे जे अष्टांग मार्ग आहे, याचा आपण पद्धतशीर अभ्यास घ्यावा का, की त्याच्यासाठी वेगळा वर्ग घ्यावा आणि हे सुत्त पूर्ण करावं आणि अष्टांग मार्गावरचा वेगळा अभ्यास घ्यावा नंतर, असं पण मनात येतं. कारण आता हे जर सगळं आपण एक एक टप्प्याटप्प्याने गेलो तर मग हे बरेच दिवस चालेल. हे की चालू द्यायचं. चालेल ना. कारण हे सुत्त खूप मोठं आहे. तुम्ही आता ते PDF पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा, ते बरंच मोठं सुत्त आहे ते, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत. तर काय करायचं मग? अष्टांग मार्ग सुरू करायचा उद्यापासून, आजपासून नाही. उद्यापासून आपण सम्यक दृष्टी काय आहे, मग मी वेगवेगळे संदर्भ पण काढतो. आणि सम्यक दृष्टी म्हणजे काय, सम्यक संकल्प म्हणजे काय, त्याचं ऐतिहासिक स्पष्टीकरण पण वेगळं आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथात पण याचे उल्लेख आहेत. त्याच्यावर पण आपण चर्चा करू शकतो. याच्या याला धरूनच एक मुद्दा थोडासा पुढचा आज घेऊन टाकतो, थोडासा वेळ आहे तर. तो असा आहे की बुद्धांनी याबाबत असं म्हटलेलं आहे की हे जे हे जे चार आर्य सत्य आहेत, हे चार आर्य सत्य ते काय म्हणतात, काय ह्याच्याविषयी मी पूर्वी ऐकलं नाही ते म्हणतात. हे जे आपल्याला सापडले, लक्षात आले, ह्याच्याविषयी पूर्वी ऐकलं नाही. एक एक सत्य घेऊन ते बोलतात. तर पहिल्या सत्याविषयी ते काय काय म्हणतात? इदम दुःखं आर्य सच्चंती मे भिक्खवे. हे दुःख आर्य सत्य आहे भिक्षूंनो. पहिलं, हुब्बे अननुसुतेषु धम्मेषु चक्षुंग उत्पादी, यानंग उत्पादी, पय्या उत्पादी, विद्या उत्पादी, आलोक उत्पादी. म्हणजे हे जे सत्य आहे, हुब्बे अननुसुतेषु, पूर्वी ऐकलं नाही. पूर्वी असं ऐकण्यात आलं नाही की हे सत्य आहे. हे पहिल्यांदाच उघड झालेलं आहे. पहिल्यांदा त्याचा शोध झाला. दुःख सत्य आहे. बऱ्याच लोकांना आजही वाटत दुःख दुःख सत्य नाही, आनंद सत्य आहे. आनंद सत्य नाही. कारण आनंद टिकून राहत नाही, हे तर आपण पाहतो, आपल्या अनुभवात आहे ते. आनंद कधी टिकून राहत नाही, दुःख मात्र लगेच पटकन येतं, लगेच पुढे. आणि जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, हे ते सतत अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि पुढे मृत्यू आहेच आहे. मग आनंद कुठं? आनंद राहतच नाही ना. मृत्यूमध्ये काय आनंद येणार आहे? मृत्यूमध्ये दुःखच आहे. म्हणजे दुःख हे सत्य आहे. ते म्हणतात हे आधी आधी ऐकलं नाही कधी असं का दुःख सत्य आहे. तर पुब्बे अननुसुतेषु धम्मेषु, हा धम्म पूर्वी ऐकला नाही. असा 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 धम्मचक्षु माझ्यामध्ये उदय पावलाय ते म्हणतात. पुब्बे अननुसुतेषु धम्मेषु चक्षुंग उत्पादी, असा धम्म माझ्या लक्षात आलेला आहे. तर तो धम्मचक्षु माझ्यामध्ये निर्माण झाला. धर्मचक्षु म्हणजे धर्म
पाहणारे डोळे म्हणजे सती जागृती आहे. लक्षात घ्या, भान आहे, ते भान आलं त्यांना का हा हे सत्य आहे. चक्षुंग उत्पादी, हे चक्षु निर्माण झाले, अंतर्दृष्टी निर्माण झाली, धम्मचक्षु निर्माण झाले, त्याचं ज्ञान झालं. याणंग उत्पादी, याणंग उत्पादी, याण म्हणजे ज्ञान, याचं मला ज्ञान झालं. पय्या उत्पादी, त्याची समज आली, मला त्याची प्रज्ञा आली. नुसतं ज्ञान निर्माण नाही झालं, हे सत्य आहे, त्या सत्याचं पण ज्ञान झालं, म्हणजे अनुभव झाला. त्याचा मला अनुभव झाला आणि त्याची विद्या मला समजलेली आहे, त्याचं स्पष्टीकरण समजलेलं आहे, त्याचं विज्ञान समजलेलं आहे. आणि तो प्रकाश माझ्यामध्ये निर्माण झाला म्हणे. आलोक उत्पादी, असे शब्दप्रयोग त्यांनी केलेले होते. इंटरेस्टिंग शब्दप्रयोग आहे. तर हे दुःख आर्य सत्य आहे, हे पूर्वी मी कधी ऐकलं नाही. हा धम्मचक्षु माझ्यामध्ये निर्माण झाला, हे ज्ञान माझ्यामध्ये निर्माण झालं, ही प्रज्ञा माझ्यामध्ये निर्माण झाली, ही विद्या माझ्यामध्ये निर्माण झाली, हा प्रकाश माझ्यामध्ये निर्माण झाला. चक्षुंग उत्पादी, याणंग उत्पादी, प्रज्ञा पय्या उत्पादी, विद्या उत्पादी, आलोक उत्पादी. हे शब्दप्रयोग प्रत्येक ठिकाणी ते पुढे करतायत. तर तंखोपनिदं दुःखं आर्य सत्यं परियेयंती. तर हे जे दुःख आर्य सत्य आहे, याचा मला बोध झालेला आहे, म्हणजे अनुभव आलेला आहे. ते फक्त ज्ञान नाही, त्याचा बोध झालेला आहे, त्याचा अनुभव झालेला आहे, काय हे सत्य आहे. म्हणजे ते चारी आर्य सत्यांचा एकदाच हे झालं असेल, परंतु दुःखाविषयी ते वेगळं बोलतात, दुःखाच्या कारणाविषयी वेगळं बोलतात, दुःख मुक्तीविषयी वेगळं बोलतात, आणि दुःख निरोधगामिनी मार्गाविषयी वेगळं बोलतात. तर दुःखं आर्य सत्यं परियेयंती मे भिक्खवे. आणि हा जो मला अनुभव आलाय, या अनुभवाबद्दल सुद्धा पूर्वी ऐकलं नाही म्हणे. पुब्बे अननुसुते सुधम्मेसु, असा धम्म पूर्वी मी ऐकला नाही म्हणे, कधी ऐकला नाही. तर तो असा धम्म जो आहे, असा असा धम्मचक्षु माझ्यामध्ये निर्माण झाला. धम्मचक्षुंग उत्पादी, ज्ञानंग उत्पादी, पय्या उत्पादी, विद्या उत्पादी, आलोक उत्पादी. ते एक एक करून ते सांगतात, हे अशा प्रकारचे चक्षु, अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारची प्रज्ञा, अशा प्रकारची विद्या आणि अशा प्रकारचा प्रकाश माझ्यामध्ये निर्माण झाला. हे पूर्वी कधी असं ऐकलं नाही. तंखोपनिदं दुःखं आर्य सत्यं परियायन्ति मे भिक्खवे. असं दुःखारी सत्याचा मला लाभ झालेला आहे, अनुभव मी घेतलेला आहे. तो पूर्वी कुणी घेतलेला माहीत नाही, किंवा मीही पूर्वी कधी घेतला नाही, किंवा कुणी घेतलेला ऐकिवात नाही. अननुश्रुतेसु, सुतेसु म्हणजे ऐकणे, अननुश्रुत म्हणजे आधी आधी कधी ऐकला नाही, आधी कधी ऐकला नाही. उब्बे, आधी, पूर्वी. अन अनुनुसुतेसु म्हणजे, सुतेसु म्हणजे ऐकणे, जसं एवंग मे सुतंग आहे ना, जसं मी ऐकलं, तसं अननुसुतेसु, न ऐकलेला, असं ते पहिल्या आर्य सत्याविषयी बोलतात. आणि हेच ते पुढे प्रत्येक आर्य सत्याविषयी बोलतात. ते काय म्हणतात? दुःख समुदयो आर्य सच्चे, दुःख समुदयो आर्य सच्चंती, तीच भाषा आहे आता परत, की हे दुःख समुदय आर्य सत्य आहे. दुःख निर्माण कसं होतं ते सांगणारं हे आर्य सत्य आहे. हे सुद्धा पुब्बे अननुसुते सुधम्मे सु चक्षुंग उत्पादी, यानंग उत्पादी, पय्या उत्पादी, विद्या उत्पादी, आलोक उत्पादी. हे पण दुःख समुदय आर्य सत्य जे आहे, की तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं. म्हणजे हे कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, याच्यातून दुःख निर्माण होतं. हे कधी मी पूर्वी ऐकलं नाही. हा धम्म, असा धम्म जो मला लक्षात आलेला आहे, जाणलेला आहे, तथागतांनी जाणलेला आहे, असा कधी पूर्वी ऐकिवात नाही, असं घडलेलं ऐकिवात नाही. तर धम्मेसु चक्षुंग उत्पादी,
ज्ञानंग उत्पादी पय्या उत्पादी विद्या उत्पादी आलोक उत्पादी. असा धम्म मला सापडलाय की जो चक्षु चक्षु त्याच्यामुळे चक्षु निर्माण होतात, त्याच्यामुळे धम्मचक्षु उदय पावतात, ज्ञान उदय पावतं, पय्या उदय पावते, प्रज्ञा उदय पावते, विद्या उदय पावते, आलोक प्रकाश उदय पावतो. तर असं मला असे मला अनुभव आलेला आहे. तर ते असं त्या दुःख समुदयाबद्दलही ते सांगतात, दुःख निरोधाबद्दलही ते सांगतात, आणि मार्गाबद्दल देखील ते सांगतात की असं पूर्वी कधी घडलेलं नाही. तर ते शब्द पुढे तशाच प्रकारे आलेले आहेत. तर अशा प्रकारे ते जे शब्द आहेत ते शब्द एकदा चांगले लक्षात घ्यावे. त्याच्यामध्ये क्रम आहे, एक लक्षात घ्यावा. कसा क्रम आहे? का आधी 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 धम्मचक्षु निर्माण होतात, म्हणजे आधी 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 हे सत्य आधी दिसतं. चक्षु म्हणजे पाहणं, दिसणं. आधी धम्मचक्षु निर्माण होतात, म्हणजे आता हे दुःख सत्य आहे हे ज्याला लक्षात येतं तो मुक्तीच्या मार्गावर पुढे जातो. ते धर्मचक्षु आधी. आता धम्मचक्षु म्हणजे अ, अ, सत्य अनुभवणारं ते ज्ञान, ती मनोअवस्था. सत्य लक्षात येणं म्हणजे एखादी गोष्ट कळणं, कळायला सुरुवात होणं. आधी ते कळतं, हा हे अरे हे नवीनच आहे काहीतरी. दुःख सत्य हे नवीनच आहे, दुःखाला हे कारण आहे. ही तृष्णा निर्माण झाल्याबरोबर कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा निर्माण झाल्याबरोबर दुःख समुदय होतो. त्याच्याबरोबर दुःख निर्माण होते. आधी आधी कधी कळाला नाही, पण जेव्हा ते कळतं तेव्हा तिथे धम्मचक्षु निर्माण झाले म्हणे तिथे. तर ते धम्मचक्षु निर्माण होतात. मग त्याच्याविषयी ज्ञान निर्माण होतं. ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान उदय पावतं चक्षुमधून. ज्ञान जसं आपण आधी डोळ्याने पाहतो आणि मग त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला पुढं होतं. त्या वस्तूचं ज्ञान का त्या घटनेचं ज्ञान आपल्याला डोळ्यांनी पाहिल्यावर होतं, आणि डोळ्यांनी पाहिल्यावर मग त्या घटनेची किंवा त्या वस्तूची किंवा त्या ज्ञानाची समज येते. म्हणजे पय्या निर्माण होते, प्रज्ञा निर्माण होते, आणि मग त्याचे कार्यकारण भाव लक्षात येतो. म्हणजे विद्या म्हणजे कारण कारण किंवा विज्ञान. त्याचं विज्ञान म्हणजे कार्यकारण भाव लक्षात येतो, आणि त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या डोक्यामध्ये पडतो. आपल्या मनामध्ये त्याचा आलोक हो, आलोक म्हणजे प्रकाश. तो प्रकाश पडतो. तर ज्ञान मिळवण्याची जी प्रक्रिया असते ना पुढची, सखोल खोलीमध्ये खोलातलं ज्ञान मिळण्याची जी प्रक्रिया असते ती अशा प्रकारची असते. ते स्टेप्स इथे या ठिकाणी सांगितलेले आहे. तडकाफडकी एकदम तुम्ही खोलात जाऊ शकत नाही. क्रमाक्रमानं त्यामध्ये उतरावं लागतं. कारण तो सागर आहे. सागरामध्ये तुम्ही, सागर हा उतरंड असते सागराला. जमिनीपासून खाली अशी उतरंड असते, आणि सागर क्रमाक्रमानं खोल होत जातो. तसं हे सत्य सुद्धा क्रमाक्रमानं समजतं. धम्माच्या महासागरामध्ये सुद्धा क्रमाक्रमानं उतरता येतं, आणि मग ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. धम्मचक्षु, ज्ञान, प्रज्ञा, विद्या आणि प्रकाश, आलोक. तर अशा प्रकारचं हे आहे. तर इथं पुन्हा रिपिटेशन थोडंसं नंतर होऊ शकतं. उद्या आपण अष्टांग मार्गापासून सुरुवात करूया. आज मी या ठिकाणी थांबतो.